भारत ही लोकशाही आहे आणि भारत हा सार्वभौम देश आहे। आपण आता स्वतंत्र झालो, आता आपल्यावर कोणाचंही राज्य नाही। आपले कायदे आता परदेशातून येणार नाहीत, हे कायदे आपण करायचे आहेत आणि आपणच करणार आहोत। त्यावेळी आंबेडकरांनी जे भाषण केलं त्यातले 2 मुद्दे फक्त मी सांगतो। ते म्हणाले, सरकार आपलं आहे, राज्यकर्ते आपण आहोत, तेव्हा आपल्या मागण्या आणि आपले विकासाचे मुद्दे समोर नेऊन ते सोडवून घेणे, आपले प्रश्न निकालात काढून घेणे हा आपला संवैधानिक अधिकार आहे। आता त्यासाठी आंदोलन करण्याची गरज नाही, विशेषतः सशस्त्र आंदोलन करण्याची तर अजिबातच गरज नाही। जनतेने आपल्या मागण्या या सरकारकडून मान्य करून घेतल्या पाहिजेत, त्यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे। आता या ठिकाणी पुन्हा तोच मुद्दा येतो, सरकारवर दबाव आणायचा तर आपल्या मागण्याही ठाऊक असल्या पाहिजे, ठाऊक असल्या पाहिजे, आपले अधिकार ठाऊक असले पाहिजे, आपल्या व्यक्तिमत्वाचं वजन ठाऊक असलं पाहिजे, आपल्या देशामधल्या सगळ्या नागरिकांचं माणूसपण आणि महात्म्य व्यक्तिमत्वाचं आपल्याला ठाऊक असलं पाहिजे। ते घेऊन सरकारकडून आपल्या मागण्या आपण मान्य करून घेतल्या पाहिजेत, असं आंबेडकर म्हणाले। काय चाललंय, मी व्याख्यान देतोय संविधानावर, तुम्ही ऐकता आणि आपल्या देशाच्या लोकांना हातापायात बेड्या घालून अमेरिकेचे लोक भारतात पाठवतायत ना। का वाटत नाही आमच्या लोकांना की आमच्या जनतेचा अपमान आहे? ते काही अपराधी नाही आहे, त्यांनी तिथे गुन्हे केले नाही आहे।